दर्शन करून घ्या मंडळी पालखीचे. खास तुमच्यासाठी झालेलं आहे आपण आज जत्राला. मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मस्त खास तुमचं देवदर्शन पण घडवलं आपण. पालखी चालली होती, पालखीचं दर्शन पण. आणि जत्रा कशी वाटली मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण घरी आलेलो आहेत. आजचा ब्लॉग कसा वाटला काय सगळं नक्की सांगा व्हिडिओ. चला नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. झाले की चहा पाणी सगळ्यांची. बघा इकडं मम्मी पप्पाची चहा पाणी झालेली आहे. आम्ही नेमकं तुटत बघा. मम्मी आंघोळ वगैरे चालली वाटतं मम्मीची. तर बघत राहा डिशवर ब्लॉग. आज आपल्याला बाहेर जायचं आहे कुठंतरी. ब्लॉग बघत राहा मग कळन तुम्हाला पण. पहा मंडळी आंघोळ बिंघोळ करून सगळं तयार झालेलं. इकडं मी पण युवा पण गाडी पण केली. आम्ही सगळे तयार झालेले आहेत. इकडं पहा इकडं मम्मीचा चाललाय मेकअप. कशी वाटते मंडळी मम्मी साडी? इथं साडी पण कशी आहे आणि इकडं तो कधी सायली मध्ये अलग कलर दिसायला का? अरे हो साडी जरा हिरव्या कलरची आहे जरा. मोरपंखी मोरपंखी कलरची आहे पण इथं व्हिडिओ एकदम निळी दिसू राहिली साडी. अरे वा भारी झालं मग. चांगली दिसायली साडी. बघा इकडे सगळे रेडी आहेत. तुम्हाला म्हणलं होतं ना कालच का सांगितलं आपण लाईव्ह मध्ये हा लाईव्ह म्हणून सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे गावाकडे म्हणून. आता सगळं निघू बघा. पण इकडे पप्पा नाही येऊ राहिले आपले. पप्पा घरीच राहणार आहेत. पप्पाचं काम चालू असल्यामुळं. तर बघत राहा मंडळी आता ब्लॉग शॉटपर्यंत कुठं जाणार आहेत आपण. तर पहा मंडळी चला निघलो आता आपण सगळं आवरून शिवरून. मम्मीची साडी कशी वाटते नक्की सांगा मंडळी. इकडं चला मग आता चालायचंय. हो चला. हा ब्लॉग चला आता कुठे चाललो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. माहिती पडत तुम्हाला आम्ही कुठे चाललो काय चाललो. हा शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. कोण कसं दिसतंय काय नक्की सांग कमेंट मध्ये. तर चला मंडळी आता. तर पहा मंडळी पोहोचलो आपण आता. जिथं आपल्याला येतं तिथं पोहोचलेलो आहेत आपण. इकडे मम्मी पण उभी आहे. दाखवतो मी तुम्हाला कुठे. तर आपण कुठे मग आपण आता आपण आलेलो आहे कल्याणच्या जत्राला. हा आपण बघा मंडळी सध्या जत्राला आले परत एकदा कल्याणच्या. हे बघा तुम्हाला दाखवतो मी सगळी जत्रा. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा दाखवतो तुम्हाला परत. हे बघा मंडळी इकडं पाळणा. बघा इकडं पण खूप मोठी जत्रा भरते मंडळी ही पण दरवर्षी. हे बघा कोणी आलेले का मंडळी कल्याणच्या जत्राला आला असेल तर नक्की सांगा आलेच म्हणून. आणि आपल्या गावाकडची जत्रा झाली की डायरेक्ट इकडेची तिथे जत्रा आहे ना. हा आपल्या गावाची हा आपल्या गावाची झाली की इकडे. आता आपण पण जत्रा आलेलो आहेत. आज सगळं दाखवतो तुम्हाला जत्रा कशी भरते काय. तर बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. चला म्हणून. तर पहा मंडळी आपण कल्याणच्या जत्रात आलेलो आहेत ना. आता तिथं मी तुम्हाला मंदिर दाखवतो. बघा आपण मंदिरात चाललेलो आहे. तिथं जत्रा असते ती. चला तुम्ही बघत राहा. बघा मंडळी किती मस्त सजवलेलं आहे मंदिराला. चारही साईडनं मस्त हार वगैरे. आणि आता मी आतमध्ये चाललेलो आहे. आतमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो देऊ. मंडळी श्री रंगनाथ महाराजांचा मठ आहे. ते आतमध्ये गेलतो म्हटलं तुम्हाला पण दाखवा मठ आतून कसा आहे. तर बाहेरून तर बघितलं ना आतून पण दाखवत होता. आतमध्ये गेलं तर तिथं ते का आता ते म्हणते की भाई फोटो व्हिडिओ की नाही काढू शकत म्हणजे आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला आतमधलं नाही दाखवू शकलं मंडळी. परत तुम्हाला बाहेरून दाखवतो मी मंदिर कसं आहे. तर हे बघा मंडळी बाहेरून असा दिसतोय मठ मंदिर आहे. आतून दाखवा म्हटलं तुम्हाला महाराजांचा मठ. पण आतून काही दाखवू शकत नाही. व्हिडिओ फोटो वगैरे काही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे बघू अजून काय मंडळी काही तर काय आहे का दाखवण्यासारखं ते पण दाखवतो तुम्हाला. बाकीचं काय असतं पहा मंडळी हे सगळं ज्वेलरीचं दुकान आहे. मी तर उभं राहिली मी घेते वाटतं काहीतरी तिच्यासाठी. आता काय घेते इकडं बघा मंडळी सगळं किती सारे चिवड्याचे दुकानं वगैरे बसलेले आहेत. खाण्यापिण्याचे चिवडा जत्रा म्हणल्यावरती दुकान असं सगळं खाण्यापिण्याचे खेळण्याचे सगळं तेच असं जत्रा म्हणल्यावरती काय. पहा मंडळी सगळं आपलं मम्मीचा वाण द्यायचा बाकी होता. त्याच्यामुळं जत्रातून आता एक प्लेट घेतली. रुमाल घेतला प्लेट टाकायला. इकडं आता का हळद कुंकू वगैरे काढू राहिली मम्मी. हे पहा हे काढलं बघा हे गोडाचं. हे बाई हळद कुंकू पण हळद कुंकू काढला. आता इथं वाण द्यायचं आहे मम्मीला. आपल्या घरी तर काही द्यायला नाही. आता इकडे वाण द्यायचं आहे. घरचा वाण इकडे देणं चाललाय. एवढं तू बोललीस तर खरं. पण तुझी दमानं बोलीस. आता आवाज आला असं का नसं काय आता दमानं बोललीस जरा. बघू आता नंतर व्हिडिओमध्ये आवाज येतो का नाही. तर तिळगुळ घ्या मंडळी. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हा
बघा मंडळी आता पालखी चाललेली आता पालखी कुठे जाते काय माहिती हे बघा. दर्शन करून घ्या मंडळी पालखीचे खास तुमच्यासाठी चाललेले आहे आपण आज जत्राला. तुमचे पण देवदर्शन होऊन जातील. बघा मंडळी मंडळी वाहन वगैरे झालं तुम्हाला पण देवदर्शन तुम्हाला पण देवदर्शन करीवलं आणि पालखीचं दर्शन पण करून दिलं तुम्हाला. आता बघा आपण इकडे सगळे चिवड्याच्या गल्लीत पण भजे चिवडा वगैरेच्या गल्लीत चालत पुढं येवा म्हणला भूक लागली सगळं तर काय खाल्लं नव्हतं. बघू आता काय घेते मग मी आपल्याला खायला. तर मंडळी युवा म्हणला तर ना भूक लागली त्याच्यामुळे इकडे आपण बसलो जेवायला. इकडे घेतली बघा आपण पुरी भाजी घेतलेली. पुरी भाजी आता खात बसलो बघा. येवा तर लागला जेवायला. सकाळी आपण घरी निघताना काही नाही खाल्लं फक्त मम्मी पप्पाने चहा पिली होती. आपण तर चहा पण नव्हती पिली. आता बसली येवा जेवायला मी पण घेतो जेवायला. चला मंडळी मंडळी झालं आपलं जेवण. पुरी भाजी वगैरे आपण खाल्ली. आता इकडे मम्मी गेली बघा गरम गरम जिलेबी भजी घ्यायला. मंडळी घेतली तर आपण चिवडा जिलेबी वगैरे आणि प्रसाद पण घेतलाय मम्मीनं. आता झाली बघा आपली जत्रा. जत्राचा व्यवस्था काही घेतलं नाही मम्मीनं जास्त. काय नाही घ्यायचं, काही नाही घेतलं जत्राचं काही घेतलं नाही. काय नाही घ्यायचं मला. पोरीसाठी घ्यायचं होतं त्या पोरीला पैसे मारून देईन त्याला म्हणून घ्या आता तुम्ही. हां जा तुम्ही जत्राला. त्याला नाही आणलं आम्हाला जायचं लवकर घाई वापस म्हणून त्याला फोन नाही केला आणि त्याच्याकडे गेलो की नाही. चला तर आता निघलत बघा मंडळी आपण घरी. आता व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर दिसतो ना तुम्हाला. आता चला आलो पहा मंडळी घरी आम्ही आता. आता घर तर लावून घेतलं. हे बी ते बी कुठे गेलेले आहेत काय माहिती. पाणी मारत असेल. पाणी मारणं चाललंय वाटतंय. चला मला घरी आलं तर आपण आणि आले दोघं आपल्या स्वागत आला. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मस्त खास तुमचं देवदर्शन पण घडवलं आपण. पालखी चालली होती पालखीचं दर्शन पण. आणि जत्रा कशी वाटली मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण घरी आलेलो आजचा ब्लॉग कसा वाटला काय सगळं नक्की सांगा. चला गजानन महाराज